नमस्कार. मी शुभांगी कोपरकर. माझ्या स्वरचित कविता वाचनाच्या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या भागात सादर करणार आहे एक पद्मावर्तनी मात्रावृत्त. अनेक पद्मावर्तनी मात्रावृत्त आपण या चॅनेलवर बघत आहात, ऐकत आहात. आजचं जे आहे ते मागे सादर केलेल्या एका वृत्ताच्या जवळचं असं म्हणता येईल असं वृत्त आहे, ज्याची प्रत्येक ओळीतली मात्रांची संख्या आहे 21. मी कुठल्या वृत्ताच्या जवळचं म्हणत असेन ते तुमच्या लक्षात आलं असेल. आपण 22 मात्रांचं भूपती वैभव हे वृत्त बघितलं होतं. त्याच्यात एक मात्रा कमी असं हे लीलारती नावाचं वृत्त आहे. भूपती वैभव या वृत्ताच्या जवळचं मी अशासाठी म्हणते, एक तर मात्रांच्या संख्येमध्ये फक्त एका मात्रेचा फरक आहे, आणि दुसरं कारण असं आहे की खंडरचना पण खूपशी भूपती वैभव सारखीच आहे. म्हणजे 2 + 8 + 8 + 3. भूपती वैभवमध्ये शेवटचा खंड हा 4 मात्रांचा असतो, त्याऐवजी लीलारतीमध्ये तो 3 मात्रांचा असतो. आणि ह्या 3 मात्रासुद्धा पहिलं अक्षर लघु आणि दुसरं अक्षर गुरु अशा स्वरूपात रचलेल्या असतात. तर आज आपण बघूयात हे मात्रावृत्त लीलारती. मात्रांची संख्या 21, खंडरचना 2 + 8 + 8 + 3 अशी. विषय असा एका स्त्रीच्या मानसिकतेचा आहे, जी खूप मनस्वी अशी स्त्री आहे. स्वतःला जे वाटेल, स्वतःला जे पटेल त्याप्रमाणे करणारी, त्याप्रमाणे वागणारी, पण त्याच वेळेला इतरांचाही विचार करणारी. मग म्हणजे नेमकं काय आणि कसं ते या कवितेतनं व्यक्त केलंय मी. ऐका. मी पोहत गेले प्रवाहातुनी अशी, मी पोहत गेले प्रवाहातुनी अशी, परवाना केली लाटांची फारशी. मी जोडत गेले तुटलेल्या साखळ्या, मी जोडत गेले तुटलेल्या साखळ्या, मी वेचत गेले गळलेल्या पाकळ्या. पोटात घातल्या किती जणांच्या चुका, पोटात घातल्या किती जणांच्या चुका, घातले पाठीशी किती जणांना फुका. एकदा घेतला वसान मी टाकला, एकदा घेतला वसान मी टाकला, मी शब्द दिलेला कधीच ना मोडला. कोणाला जर का असेल काही कमी, कोणाला जर का असेल काही कमी, राहीन उभी मी पाठीशी नेहमी, राहीन उभी मी पाठीशी नेहमी. लीलारती या 21 मात्रासंख्या असलेल्या वृत्तातली ही कविता कशी वाटली मला जरूर सांगा. लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.